कलियुग आले भरात, लफडे सुरू झाले जोरात. भाऊ बहिणीचे लफडे, गावभर वाजले डफडे. ऐकायला कसं वाटते? कसं लफडं झाले? याचा परिणाम काय झालाय? याचा शेवट काय होतो? हे पूर्ण स्टोरी जरूर ऐका, त्यावेळेस तुम्हाला कळेल. याच्यासाठी आपल्याला जायचे मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या शेजारी असलेला लागून राज्य आणि बुलढाणा जिल्ह्याच्या शेजारील बरहमपूर हा जिल्हा. त्या ठिकाणी जायचे. गाव आहे खडकी, तालुका खांगनार, जिल्हा बुरहानपूर, मध्य प्रदेश, एमपी. आता इथला बापूराव नथू कळंबेकर, वय वर्ष 53. आता हे कुटुंब सुखी कुटुंब, कष्टाळू कुटुंब, शेतात काम करायचं, आपलं कामाशी काम करायचं आणि उदर शेतावर उदरनिर्वाह करणारं आपलं मराठी कुटुंब, म्हणजे मराठी भाषिक. आता कसं असतं, सीमेलगतचे काही गावं आपल्याकडे येतात, काही हिंदी भाषिक गावं आपल्याकडे, काही मराठी गावं त्यांच्याकडे, असे असतात. असं ते मराठी कुटुंब होतं. आता त्या बापूरावला काय होते, त्यांची पती पत्नी आणि त्यांना एक हम दो हमारे दो. आता याचा सुखी संसार होता. त्यांचा एक मुलगा होता मोठा अजय, आणि एक लहानी मुलगी झाली 2 वर्षानंतर. त्याचं नाव त्यांनी आवडून नाव ठेवलं शिवानी. आता हे वया कसे लहानाचे मोठे झाले, हसत खेळत झाले, कुटुंबात घरात काम करायचं आणि शाळेच्या पोराला शिक्षणाला खर्च करायचा आणि पोरं शिकावं, मोठे व्हावं आणि नोकरी लागावं. आपल्यासारखे शेतात तळू नये, काम करू नये आणि त्यांना नोकरी लागून काहीतरी बनावं. पण असं प्रत्येक मुलाचं असं स्वप्न नसतं. काहीच उन्हाळ्या करण्यात असतं, काहीच लफडे करण्यात असतं, कोणाचं काय असतं, कोणाचं काय असतं. पण सगळे आई वडिलाच्या म्हणण्यानुसार कोणी वागत नसते. आता याच्यात काय झालं, जसजशी मुलगी, त्यांना असं वाटायचं मुलगी आपली शिकली पाहिजे, मुली जागा स्कोप जास्त आहे, मुलगी मोठी, आणि त्यांनी मुलीला शिक्षणासाठी पाठवलं. आता ते जायची घरी यायची पण ती जशी जशी वयात यायला लागली तस तसा त्याचा एक, आता कळंबेकर कुटुंब म्हणल्यानंतर त्यांचा चुलत भाऊ, त्या मुलीचा चुलत भाऊ, आणि त्या दोघ जण जवळजवळ याचे, शेत जवळजवळ होते, बोलायचे बसायचे, शरीरात वयात आले, एकमेकाला आकर्षण झालं. आकर्षण झाल्यानंतर त्यांचं काय सुरू झालं, झंगाट सुरू झालं, म्हणजे लपड सुरू झालं. दोघ जणांचे खेळ खंडोबा सुरू झाला. वडा असो, नाला असो, तुरीचा पाटा असो, पळटीचं शेत असो, ऊसाचा असो, मक्का असो, असं म्हणजे त्यांनी कुठंच सोडलं नाही. असे उठले लॉज पण सोडले नाही. अशा ठिकाणी त्यांचं झंगड सुरू झालं. कधी उठले की सुटले घोळाघोळी, चोळाचोळी. घरातही सुरू. कारण बाहेरचे लोक पाहणार काय म्हणते, सख्खे चुलत भाऊ. चुलत भाऊ म्हणजे काय, सक्का भाऊ म्हणजे काय, हा काही वाटेल नसतो. आणि लोक काही लक्ष देत नाही, कारण दुसऱ्याचा आडनावचा आला असता तिथं कोणी, तर मग तिथं पण लोकांनी जरा भियावून चावले असते. पण एक घरात होतं, चाललं. पण कसे म्हण आहे, मराठीत म्हण आहे, पादल्याचा वास झाकत नाही. आता जेवढं हळून पादलं तेवढा वास खौट घुमतो. आता वाजलं, जोराने वाजलं त्याचा वास येत नाही, पण लोक ते वाजल्यामुळे हसतात. पण ते सरळ जेवढं चोरून केलं तेवढं जास्त जोराने चालतं. आता हे काय चाललंय हे आपल्याला व्यवस्थित बघायचं. आता याच्यात काय झालं, मग ते घरी माहीत झालं. एकाच्या गाणी 10च्या गाणी झालं, 10च्या गाणी 15च्या गाणी झालं, सगळं गावभर गाजलं. गावभर गाजल्यानंतर शेवटलं, सगळ्यात शेवटलं घरी माहित होतं की आपल्या लेकराचे कारनामे काय. सुरुवातीला कोणालाच माहित नसतं आपल्या लेकरं काय कारनामे करतात. त्यावेळेस शेवट झाल्यानंतर, आखरी स्टेपला गेल्यानंतर घरच्याला माहित होतं की आपल्या मुलाचे किंवा मुलीचे कारनामे काय सुरू आहे, त्यावेळेस माहिती होतं. तसं नंतर याला माहित झालं. नंतर यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला मुलीला, शिवानीला, की बाई तो नातन तुझा चुलत भाऊ आहे, आडनाव वेगळं नाही, नाव तो चुलत भाऊ आहे. आणि आपल्या समाजात, हिंदू समाजात, चुलत भाऊ म्हणजे भावासारखा असतो. याच्यात लग्न होत नसते. आपण काही म्हणजे मुस्लिम समाजात फक्त दूध पार्क चालतं, तिथं कोणतंही चालतं. असे आपण लोक नाही, आपल्या याच्यात लग्न होत नाही. त्याने सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्याला अशी शिवानी कशी, तिने ऐकण्याचा मनस्थितीत नव्हती. ती म्हणायची, पण घरच्यांच्या मनात हिचं लग्न करून दिलं, कशी सुधरल आणि संसाराला लागल. मग आता याच्या बापूरावने काय केलं, तिला स्थळ शोधण्याचा प्रयत्न केला. आता बापूरावने इथं सर्वात मोठी चूक केली, कारण की त्यांना माहित होतं आपला माल कसा आहे, खराब आहे, तर लोकांच्या घरात काय घालायचा, घालायलाच नव्हता पाहिजे. तरी हा बापूरावने घातला, कारण कोणाला असं वाटतं आपल्या लेकीचं लेखाचं चांगलं व्हावं, कोणालाही असं वाटतं भलं व्हावं. पण त्याचं आता त्यांना काय माहिती आवडत कशी निघणार आहे. आता यांनी काय केलं, यांनी स्थळ शोधण्याचा प्रयत्न केला. असं त्यांना एक स्थळ सापडलं. स्थळ म्हणजे अमरावती जिल्हा. आता जवळने पाहिलं, अमरावती जिल्हा, तालुका धारणी, गाव खाऱ्या टेंभूर. इथले प्रकाश भिलावेकर हा तरुण सापडला. या तरुणासोबत 15 एप्रिल रोजी धाम धुडाक्यात लग्न लावलं. आता पोरगी काय खुश, मस्तपैकी ते ड्रोन कॅमेरेनं उडणं गिडणं,
पोस्ट देणं, असे फोटो, वाकडे फोटो काढणं, तिकडे फोटो काढणं, हसून गिसून दाखवलं. त्यानं त्या नवरदेवाला कळू दिलं नाही की बा माझं कुठेतरी झंगाट आहे, मी त्याशिवाय राहू शकत नाही, असं तिने काही कळू दिलं नाही. आणि झंगाट म्हणजे असं गावातले लोक आता पोरं कसे हसायचे की माय पाय तुपली बहीण लग्न हो राहिलं तुझ्या लवरचं, तुझी बहीण असेल लवकर. आता काय कोण काय तोंडात येईल ती काय बोलले सांगू शकत नाही. आणि कोणी कोणी म्हणत की तू घटना कुठली सांगू राहिलाय, नेमकी बऱ्हामपूरची सांगू राहिलाय का देवळगाव का तालुक्यातली घटना सांगू राहिलाय. मित्रांनो, ही देवळगावचा तालुका जिल्हा बुलढाण्यातली नाही, ही बुलढाण्यातली क्राईम आपल्या जळगाव जामोदमध्ये झालाय, पण घटना ही बऱ्हामपूरची. इथं नोंद करून घ्या. कोणी पण उठले स्वतःवरच घटना लावून घेते, कारण की आमच्या इकडे पण अशा घटना खूप आहे. त्याच्यामुळे कोणी पण उठल की मीच घटना सांगितली, आमची सांगितली असं म्हणत. पण तुमच्या घटनेचा नंतर नंबर शेवटली येईल. सध्या तुमच्या घटना सांगत नाही, तर जरूर तुमच्या स्टोऱ्या सांगावं लागेल ते झाल्यानंतर. आता बघा इथं काय झालेलं आहे, त्यांनी काय केलं, आता ही पोरीचं 15 एप्रिलला लग्न लागलं. 15 एप्रिल लग्न लागलं, 16 एप्रिलला तिथं राहिली, 17 एप्रिलला घरी आली. आता ते असतं हळद गिळद धुतल्यानंतर घरी नवरी येते, नवरी झाल्यानंतर मग देवदर्शन वगैरे सत्यनारायण वगैरे गायनो बायनो सगळे खेळ होते. आता ह्या जो आहे प्रकाश बिलावेकर यांना फक्त नुसता हळदीचा डाग लागला. डाग लागला म्हणजे लागलाच, आता त्याचं काही विशेष नाही. आता ती पोरगी घरी आली, घरी आल्यानंतर सांगितलं बा तुझं सासरचे लोक येणार आहे उद्या परवा, तू जाय. तिने सांगितलं मी जाणारच नाही, कारण की मी फक्त माझा जो प्रेमी आहे, माझा जो चुलत भाऊ आहे, याला सोडून मी दुसऱ्या पुरुषाचा कोणाचा विचार करू शकत नाही. घरच्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पाहुण्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, आई वडील सांगून दमले, आई दमली, भावानं सांगितलं, भाऊ हा 2 वर्ष मोठा होता, त्यानं सांगून दमला. मग त्यावेळेस बोलता बोलता 23 एप्रिल 2026 हा दिवस उगवला. आता ह्या दिवशी काय झालं, रात्रीचा टाइम होता, बापा समजून सांगत होता की बाई तू असं करू नको, हे लफडे करू नको, असं नको करू, तसं नको करू. पण बाई ऐकायला तयार नव्हती. आता त्यानं काय केलं, ऐकायला तयारच नाही. पोरगी ऐकायला तयार नाही राहणार. बापाचा राग अनावर झाला. बापान पहिला लाथा बुक्यान मारहाण केली, तरी पोरगी ऐकायला तयार नाही. कारण पोरगी काहीच होईना, कारण पोरगी खाली पाहून बोलायला तयार होईना. बापाचा पारा चालला, बाप पेशी शेवटलं. त्याचा रागाचा त्याचा मेंदूवरचं नियंत्रण सुटलं आणि कोपऱ्यात पडलेला भरव बांबूचा येळूचा तुकडा होता, त्याने उचलला आणि अशी कुटणं लावली, तसा कुटता कुटता एक ठोका हा तिच्या मागील डोक्याच्या बारक्या मेंदूवर बसला, म्हणजे छोट्या मेंदूवर बसला. तशी ती खाली कोसळली, कोसळल्यानंतर तरफडू लागली. तरफडल्यानंतर काही मिनिटानंतर ती शांत झाली. शांत झाल्यानंतर ती थंडी पडली. त्यांनी बघितलं ही मेली. दोघं बापले का तिथं पण भाऊ होता. सगळे घाबरले. त्यांनी शांत बसले आणि तिचा मृतदेह एका घराच्या कोपऱ्यात वळला. रात्रभर तसा ठेवला, दिवसभर तसा ठेवला, शांत डोक्याने विचार केला. आणि नंतर रात्र झाल्यानंतर मोटरसायकलवर मृतदेह टाकला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दिशेने निघाले. त्यानंतर मध्य प्रदेशची आणि महाराष्ट्राची बाउंड्री क्रॉस करून जळगाव जामोद या तालुक्यात आले. तालुक्यात आल्यानंतर त्यांनी राजुरा हा परिसर आहे, त्या गावातल्या एक शेत बघितलं. बांधाच्या शेजारी तिचा मृतदेह नेला आणि तिथं चाकू घेऊन गेले. तिचं मूर्त धाडं वेगळं केलं, तिच्यावर पेट्रोल टाकलं आणि पेटवून दिलं. आणि 100 मीटरवर पुन्हा तिचा चेहरा ओळखू येऊ नये म्हणून पूर्ण पेट्रोलनं पूर्ण जाळण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी तिथंच कपडे बाजूला गेले, चाकू फेकून द्याला गुन्ह्यात वापरलेला. त्याच्यानंतर त्यांनी कपडे बदलले आणि काहीच झालं नाही, अशा भावात घरी आले. पण ज्यावेळी 2 दिवसानंतर तिथले शेतकरी गेले, त्यांनी बघितलं एक स्त्री 20 ते 25 वर्षाची स्त्री मरून पडलेली, स्त्री जातीचा देह आहे, चप्पल पडले. आणि काही अंतरावर बघितलं मुंडकं आहे. त्यावेळेस ते घाबरले. त्यांनी गावच पोलीस पाटलाला सांगितलं. त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला आणि जळगाव जामोदचं आता बुलढाण्याचं पथक तिथं आलं, बघितलं. डॉग स्क्वॉड आलं, सर्व बघितलं, पण काही मेळ लागला नाही. आणि तपास पुढे पुढे सारखू लागला. वरिष्ठांनी निलेश तांबे साहेबांनी तिथं आदेश दिले आणि शेजारील जळगाव खानदेश, अमरावती, अकोला, बुलढाणा अलीकडचा आमचा भाग इकडचा असं चौकट तपासायचं मिसिंग केस कुठे का. त्यांच्या लक्षात आलं की शेजारी मध्य प्रदेश हे आंतरराज्य हे तिथं पण बघू. त्यांनी बऱ्हामपूरला विचारलं. बऱ्हामपूरमध्ये खडकी पोलीस त्यांना सांगणार ह्या पोलीस स्टेशन मध्ये कळालं की आता बेपत्ता झाल्यानंतर त्यांनी काय केलं, बेपत्ता झाल्यानंतर किंवा आपल्यावर काही येऊ नये म्हणून 1 मे रोजी गेले आणि त्यांनी सांगितलं की माझी मुलगी शिवानी
बापूराव कळंबेकर उर्फ शिवानी प्रकाश बिलावेकर, वय वर्ष 25, ही घरून बेपत्ता निघून गेलेली 24 तारखेला, आणि तिचा मृतदेह 26 तारखेला सापडला. मग पोलिसवाल्यांनी ती चौकशी केली, त्यांना त्याच्यात दिसलं की अरे ही मुलगीच दिसतंय, आणि त्यांनी तिथलं बापूरावांना चौकशीसाठी बोलवलं. चौकशी करताना त्यांच्या बोलण्यात तफावत दिसू लागली. तफावत दिसल्यानंतर त्यांनी बाजीराव आणि सुंदरीचा फाटक्या दाखवल्याबरोबर त्यांनी पोपटासारखे बोलले, आणि इथून मागली कथा जशी तशी घटना आपल्या घडून दाखवली. कारण की ही ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात, ज्यावेळेस बुलढाणा स्थानिक पेपरला टोटल बातमी आल्यानंतर पूर्ण जिल्हा हादरून गेला की मोठं असलेले स्त्रीचं प्रेत सापडलंय. कारण की हादरून गेले लोक की नेमकं झालं काय. पण ही घटना बुलढाणा जिल्ह्यातली नसून ही मध्य प्रदेश मधली बहरामपूरची होती. आता तुम्ही विचार करा मित्रांनो, इथं चूक कोणाची? इथं आई वडिलांची चूक आहे का मुलाची चूक आहे? तुम्ही लक्षात ठेवा, आई वडील हे पैसे कमवतात आणि तुमच्या शिक्षणासाठी खर्च करतात, पण तुमच्यावर कुठे कुठे लक्ष देणार आहे? आता तुम्हाला कमीत कमी खाता आणणं तेवढं तरी जागा, की कमीत कमी लफडी कोणासोबत करायची किंवा प्रेम कोणासोबत करायचं, अरे हे तर भान ठेवा. कमीत कमी तुमच्या लेवलचा बघा, तुमच्या जातीचा बघा, तुमच्या धर्माचा बघा. जर तुमचे आई वडील जर आंतरजातीय परवानगी देत असेल तरच बघा ना तुम्ही. हा, नसेल तर जातीतच बघा, नाहीतर मग तुमच्या लेवलचा बघा. अरे कॅटेगरी बघा, कमीत कमी नातेसंबंध बघा. नेमकं करायचं कुठं? आता कुठेही करता, काहीही करता,